मॉर्निंग मित्रमंडळींनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज संडे आहे आणि मी आलो आहे गोंडेगावला माझ्या शेतामध्ये, कारण आज भरपूर कामे चालू आहे शेतात विविध प्रकारचे कामं चालू आहे. त्यातील एक काम म्हणजे चणा सोंगण्यासाठी मजूर सांगितला आहे. आणि इकडे चणा सोंगणं चालू आहे आणि विठ्ठल भाऊ चणा खात आहे. मित्रांनो, इकडे आहे आमचे विष्णू भाऊ, ज्यांच्या भरोशावर आमचं शेत असते. त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आज. ते पण चणा सांगत आहे. विष्णू भाऊ कसा आहे विष्णू भाऊ चणा? एक नंबर गाऊ नका. इकडे पाहा घराची. कसा आहे म्हटलं चणा? चणा एक नंबर, चांगला ॲव्हरेज येईल ना आपल्याला? ॲव्हरेज मस्त. हो का? तर मित्रांनो, विष्णू भाऊनीच या चण्याला पाणी वगैरे दिलेलं आहे आणि सर्व विष्णू भाऊनीच केलेलं आहे. बघू किती होते चणा ते. मित्रांनो, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही आहे याबद्दल मी विठ्ठल भाऊला बोलायला सांगितलं, तर ते म्हणत आहे ईडीची धाड पडेल म्हणून, आणि म्हणून ते यावर काही बोलत नाही आहे की नाही? मी त्या ईडीला भेटा का? मित्रांनो, इकडे चणा सोंगण्याचं काम सुरू आहे आणि संत्र्याचा बगीचा यावर्षी तोडायचं ठरवलं होतं मी, आणि संत्र्याचा बगीचा पण तोडणं सुरू आहे. आणि आताच थोडा वेळात इंधन नेण्यासाठी ट्रॅक्टर येणार आहे आणि माझी गाडी मधात असल्यामुळे आता मी तिकडे चाललो. गाडी साईडला घेतो जेणेकरून ट्रॅक्टर आतमध्ये येईल. मित्रांनो, आमच्या संत्र्याच्या बगीचाची लाईफ झाली असल्यामुळे मी संत्र्याचा बगीचा तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पूर्ण बगीचा आता क्लिअर झालेला होत आलेला आहे. फक्त 40 ते 50च झाडे तोडायची बाकी आहे आणि ते पण आज तोडणार आहे आणि पूर्ण माझं शेत आता क्लिअर होणार आहे. एप्रिल नंतर कोणता महिना आहे ते? एप्रिल नंतर कोणता महिना आहे ते? अरे सांग ना. नाही सांगत. सांगो बाई, एप्रिल नंतर कोणता महिना आहे ते? कोणता महिना आहे ते? जूनच्या आधी कोणता महिना आहे सांग. हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मित्रांनो, आमचे जे गडी आहे त्यांच्या ह्या बकऱ्या आहे आणि वेल एज्युकेटेड आहे. त्यांना काही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर देतात बकऱ्या. ऐसे कुछ ज़्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. तर मित्रांनो, इकडे आमचं संत्र्याचं इंधन भरणं चालू आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त संत्र्याचा बगीचा तोडून झालेला आहे. तर मित्रांनो, ट्रॅक्टर जे आलेलं आहे इंधन उचलत आहे, त्या ट्रॅक्टरमध्ये एक छान गाणं चालू होतं. खाली आता आया है तू, खाली आता जाएगा, तूने जो कमाया है वो दूसरा भी खाएगा. खूप छान अर्थ होता त्या गाण्याचा आणि खरं आहे. आपण सगळे रिकाम्या हातीच या धर्तीवर जन्माला येतो आणि रिकाम्या हातीच जातो. तर विचार करण्यासारखा आहे. आणि हो, आता एक सोय चालू देऊ ना. आता काम करायला आलेल्या बंधू भगिनीसुद्धा आता जेवण करायला बसत आहे आणि मी पण आता जेवण करतो आणि ती तुम्हाला आजचा खास मेनू दाखवतो माझा. तर मित्रांनो, आजचा माझा जेवणाचा मेन्यू आहे भाकर आहे, शेंगदाण्याची चटणी, लोणचे आहे आणि कांदा आहे. तर मित्रांनो, याची मजा जी आहे ती शेतातच येते. त्यामुळे शेतामध्ये नेहमी मी या प्रकारचा टिफिन आणत असतो. तर चला आता जेवण करतो छान. A few minutes later. तर मित्रांनो, शेतातील मजूर गेलेला आहे आणि आता मी निघत आहे दारव्याला घरी जाण्यासाठी.
तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.